आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असणारे केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय मांजरणे साहेब, पोलीस उपनिरीक्षक आदरणीय निकम साहेब, भोसले सर आणि आपण सर्व पत्रकार बांधवांनो, दरवर्षी आपण हा दर्पण दिन साजरा करतो आणि सर्वांना माहिती की दर्पण दिन आपण काय म्हणून साजरा करतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्याचा 6 जानेवारी रोजी आणि म्हणून त्याची आठवण म्हणून किंवा आपण त्यांची स्मृती कायम राहावा, त्यांना आपल्याला पत्रकारिता करीत असताना आपण कुठला तरी एखादा कार्यक्रम साजरा करावा या उद्देशानं आपण हा दर्पण दिन साजरा करतो. आपण बघितलं की दर्पण म्हणजे आरसा आणि आरसा कधी खोटं बोलत नाही, जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आजकाल पत्रकारिता करीत असताना आपण अनेक वेळेस अनेकांच्या चांगल्या जरी बातम्या छापल्या आणि सर एखादी जरी बातमी आपण थोडीशी म्हणजे त्याला कुठं विरोधात गेली तरी प्रत्येकजण आपल्याकडून अपेक्षा हा करतोय की तुम्ही खरं छापा, सत्य छापा. परंतु सत्य सुद्धा छापलेल्या लोकांना कधी कधी आवडत नाही. आता काही जण त्याच्यामध्ये काही राजकीय लोक सुद्धा एक चांगल्या प्रकारचे होऊन गेले की त्यांच्या विरोधात बातमी छापल्यानंतर ते लोक सांगायचे, उलट म्हणजे त्या पत्रकारांना फोन करून सांगायचे की तुमच्यामुळे आम्हाला आमच्या काही चुका किंवा आम्ही जे काही करतो कमी जास्त आहे ते आम्हाला माहीत होतं. अशा सुद्धा प्रकारचे काही लोक होऊन गेलेले आहेत. वास्तविक आता या ठिकाणी जास्त बोलण्यासारखं नाही, परंतु पोलीस आणि पत्रकार आपण काम करीत असताना सोबतच काम करतोय. जसं त्यांचंही म्हणजे गुन्हेगारावर वचक राहावा, कायदा सुव्यवस्था राहावा असं काम असं आपण ते सुद्धा म्हणजे जे घडलं ते सत्य मांडण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून आज या ठिकाणी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी आपण पत्रकारांच्या सोबत त्यांना घेऊन काम करतो. त्यांचंही 24 घंट्याचं काम आहे, आपण सुद्धा 24 घंटे काम त्यांच्या सोबत सगळ्यांच्या सोबत करतोय. म्हणून आजचा आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यामागे आपण पोलीस अधिकाऱ्यांना बोलवलं. आणखीन आपण एक कार्यक्रम नंतर घेत असतो की आपण मूक ना एक दिनाचा, त्यावेळेस बोलण्यासाठी आहोत. आणखी बोलण्यासाठी आपण वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना, मान्यवरांना आपण पाचारण करत असतो. आणि आज या ठिकाणी भोसले सर सुद्धा रोटरीच्या माध्यमातून आणि समाजसेवेच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतायत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच मी माझे प्रस्तावित 2 शब्द या ठिकाणी संपवतो आणि यानंतर मी आदरणीय आजच्या व्यक्त करण्यासाठी आदरणीय भोसले सरांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय भोसले सर. आजच्या पत्रकारिता दिनानिमित्त या कार्यक्रमाच्या खास प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या केजचे API माननीय संदीपजी मांजरणे साहेब, दुसरे त्यांचे सहकारी माननीय निकम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व केजचे ज्येष्ठ पत्रकार बंधूंनो, खरं तर दरवर्षी आपण 6 जानेवारी रोजी हा पत्रकारिता दिन साजरा करत असतो. आत्ताच आपले पत्रकार माननीय गौतमजींनी दिनविशेषबद्दल थोडी माहिती आपल्याला सांगितली. मी त्याबद्दल जास्त बोलत जाणार नाही. दरवर्षी आपण हा दिवस बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस पत्रकारिता दिन म्हणून आपण साजरा करतो. या निमित्तानं काही गोष्टी आपल्या केज तालुका पत्रकारितेच्या बाबतीत एवढं सांगेन की पत्रकारिता निश्चित मागं जर आपण डोकावून बघितलं तर खूप मान्यवरांनी या पत्रकारितेमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन ज्यांचा पुरस्कारही आपण चालू केला होता, सुनीलजी देशमुख असतील, दीपक देशपांडे अलीकडच्या काळात असतील किंवा त्यानंतर अनेक पत्रकारांनी म्हणजे अलीकडच्या एकदम याही पूर्वी अनेक पत्रकार असतील, अगदी मोहनराव भोसले पासून वेगवेगळ्या पत्रकारांनी, आपले मुंडे साहेब आहेत आपले अलीकडच्या काळात, भांगे साहेबचे आठवण नक्की आपण या ठिकाणी करू. मला वाटतं आणखीन ज्यांनी खूप खरोखर केजला पत्रकारितेला एक दिशा देण्याचं काम केलं होतं. मात्र पुढच्या काळात आपण नक्कीच इथं उपस्थित आणि बघा कुणी नाव घेऊ न घेऊ पण केजची पत्रकारिता आपण सर्वांनी जिवंत ठेवलेली आहे, खूप काम केलेलं आहे. इथं कुणाचं मूल्यांकन करायची आवश्यकता नाही, पण तुम्ही तुमच्या जागी खूप मोठं काम केलेलं आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं पत्रकारितेची सगळी धोरणं बदलली आणि प्रिंट मीडिया मागं थोडासा गेल्यासारखं वाटला आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि बाकी आता सोशल मीडियानं खूप मोठं स्थान इथं मिळवलेलं आहे. आपल्या पुढे आव्हान खूप आहेत. खरं तर आजचा दिनविशेष आपण साजरा करताना मी पुन्हा एकदा आव्हान करतो, अलीकडच्या काळात आपण काही वैचारिक आपल्या विचारपीठावर वेगळे झालेला आहोत, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. परंतु आपण एक पत्रकार म्हणून किमान एक दिवस तरी आपण बाकी सहकार्यांना बोलणार आहोत एक दिवसासाठी, कारण म्हणूनच हा कार्यक्रम सेंट्रली शासकीय विश्रामगृहात आहे.
त्यामुळं असं बऱ्याच वेळा असं होतं किंवा या ठिकाणी घेतला की वाटणं साहजिक आहे कुठल्याही सण, परंतु इथं सार्वजनिक आपण विनंती करणार आहे, सगळ्यांना विनंती करू तर तुम्हाला खूप पुढे जायचंय अशा ठिकाणी ठीक आहे तुमच्या विचार याच्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या काही याच्यावर काम करत असाल, परंतु आमचं म्हणणं आहे एक आम्ही नागरिक म्हणून किंवा तुमच्यातले सहकारी म्हणून किमान एक दिवस तुम्ही सगळ्यांनी एकत्र असणार, बाकी दिवस मग आपल्या आपल्या याच्या, पण किमान एक दिवस केस तालुका पत्रकार या नावाखाली सगळ्यांनी शासकीय विश्रामगृहावर असा आज नाही आले त्यांना आपण हा संदेश देऊया, जेणेकरून इथं फक्त कुठल्या संघाशी तो जोडलं जाणार नाही, फक्त केस तालुका पत्रकारिता या नावानं हा कार्यक्रम व्हावा एक माझ्यासारख्याची एक अपेक्षा तुमच्या पुढे ठेवतो आणि मला वाटतं पुढच्या वेळेपासून सगळेजण ते नक्की इम्प्लिमेंट करतील आणि अंमलात आणतील. मी जे बोलत होतो की काही बांधवांना विनंती करेन, कदाचित आपल्याला हे वाटेल, परंतु पत्रकारिता करताना आपण थोडंसं सामाजिक भान आपण ठेवूया. मी तर म्हणेन माझं जे सामाजिक कार्य उल्लेख केला हे केवळ पत्रकारामुळे, मी अगदी प्रामाणिक सांगतो. इथं बसलेल्या प्रत्येक पत्रकारानं बातमीला माझं काम म्हणजे माझं म्हणायची गरज नाही, ते मला एक छंदाची एक आवड आहे, परंतु ते जे काही होत आहे किंवा झालेलं आहे याला पत्रकार ज्यावेळी पत्रकारांनी या प्रत्येक मुद्द्याला उचललं तेव्हा समाज जागृती झाली आणि म्हणून ती कामं झालेली. असा किती कोणी किती सामाजिक क्षेत्रात वावरणारा माणूस असू द्या होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला एवढं सांगेन कारण तुमची मुलं इथंच याच समाजामध्ये उद्या लहानाची मोठं होणार, मुलं झालेली असतील तर नातूही इथंच येणार आहेत. त्यामुळे इथं कोणतं चांगलं वातावरण करायचं आपल्याला हेच बरेचसे राजकीय पुढारी आपल्यामधला थोडासा कधी कधी सांज पडलेली बघून मी मुद्दाम अधोरेखित करतोय गोष्ट, कुठंतरी त्याला जास्त हायलाइट करून आपल्याला आणखीन वेगळं कसं वरील बघतात. मी विनंती करतो जरूर करा, पण ह्यांच्या सगळ्यांच्या आपापल्या ठीक आहे पत्रकारितेत कधी जाहिरातीसाठी याच्यासाठी आपल्याला या लोकांना थोडं मागं पुढं व्हावं लागतं, पण मी म्हणेन की कामापेक्षा जास्त जाऊ नका. आपली निवड आपली ही सगळी प्रतिष्ठा कुठं धुळीला मिळेल एवढं कुणाच्या जवळ जाऊ नका, एवढी मी एक तुमचा सहकारी म्हणून विनंती करतो. कारण का की लोकांची कामं करायची आणि लोकांची कामं राजकारणापेक्षा आपण त्यांना करायला भाग पाडू शकता. तुमच्या लेखणीमध्ये तेवढी ताकद आहे आणि म्हणून यापुढं मला वाटतं जे कोणी काम करतील गोरगरीब जेव्हा आपण बसतात उपोषणाला वगैरे त्यांची बाजू जास्तीत जास्त सत्यानं त्याची तिरफाड करून खरं काय ते प्रशासन आणि जनतेपुढे मांडायचा आपण प्रयत्न करूया, तर आपली आपोआप तुमचा दर्जा वाढेल. कोणाला सांगायची गरज नाही की तुम्ही कोण आहात. म्हणून या काही माध्यमातून मला वाटतं आपण पुढे जाऊया. खूप ज्येष्ठ पत्रकार बोलत नसले तरी लेखणीतून व्यक्त होणारे इथं पत्रकार आहेत, त्यामुळं तुमच्या सगळ्या दीपकराव आहेत, सगळ्या धनंजयराव आहेत, सगळेच आहेत तिथं बसलेले, म्हणजे नामुल्लेख म्हणजे माझा अन्याय ठरेल पण तुम्ही आहात. म्हणून आपण भविष्यात वाटचाल करताना कारण का की मी मग म्हटलं प्रत्येक संघटना असते कशासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती, एक तर आपल्या कुठल्या अन्यायाला आपल्यावर होऊ नये यासाठी एक आहे आणि दुसरं आपले काही कार्यक्रम राबवायचे. मग अन्यायाच्या विरोधात जर एक व्हायचं असेल तर आपल्यात स्प्लिट होऊन जमणार नाही. बरं मी काय म्हटलं विचारामुळे झालेले असतील हरकत नाही, कुठंतरी आपल्याला एका वेळी आपल्याला माहिती कुठेतरी एकत्र यावं लागतं आपल्याला. आपण यापूर्वी बघितले कुठल्या पत्रकार बांधवावर कळत नकळत काही झालं तर आपल्याला मग तिथं एकत्र यायचंय तर एक दिवस एकत्र आपण काय हरकत आहे म्हणून, आणि त्याच्यातून आपल्यामध्ये एकतेचं बीज कायम राहील. एक दिवस तरी एक आहेत आम्ही म्हणून, कारण बाकी याच्यात तर हे करावं अशी अपेक्षा. आणि आपण सर्वच आपापल्या ठिकाणी खूप जे चांगले पत्रकार आहात भविष्यातील, फक्त मी एवढं सांगेन केजच्या विकासात तुमच्या सगळ्यांचा वाटा खूप गरजेचा आहे. निवड एकतर्फी पत्रकार का आपल्यापेक्षा वाचणारा आणि ऐकणारा यासाठी म्हणतो की सध्या दृकश्राव्य मीडियम आहेत आपले जे सोशल मीडियाचे, त्यांनी बी लक्षात घ्यावं माझ्या सहित आली की एकतर्फी आपण हे केलं तर लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. तुमची बातमी कुणाला जास्त फेवर करते आणि किती खाली जाऊन करते हे ते आजमावत असतात. मग आपण ठरवायचंय की माझं किती रिव्हॅल्युएशन होऊ द्यायचं, ते किती होऊ द्यायचं. गौतमराव बरोबर आहे का? कारण का मी म्हटलं तसं बातमीतला प्रत्येक शब्द मूल्यांकन करणारा वाचक घटक खूप आपल्यापेक्षा हुशार आहे. तो नेहमी समजून घेत असतो की बातमी कोणत्या अँगलमध्ये मी संबंधित आणलेली. त्यामुळे आपण त्याचं थोडंसं भान ठेवूया आणि जिथं जिथं गरज आहे ऐक्यासाठी तिथं एकत्र येऊया. तुमचा सहकारी म्हणून मी तर तुमच्या बरोबर आहेच, पण आपण सर्व एकत्र होऊन आपण मोठ्या प्रमाणात पत्रकारितेला केजच्या कसं आणखीन मान सन्मान मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करूयात. प्रत्येकाचं आहे मांडणी करा आणि पुढे जाऊयात एवढंच या ठिकाणी बोलतो. मला या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी
या ठिकाणी ज्येष्ठपणाचा सन्मान देऊन माझा गौरव केला त्याबद्दल केस तालुका पत्रकारितेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.